उपोषणकर्त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी होताच शहर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि पालिका आयुक्त यांच्यात बैठक झाली। त्यानंतर जिल्हा परिषद गेट समोर अतिक्रमण हटवण्यासाठी हालचालींना वेग आला। पालिका आयुक्तांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागास सूचना दिल्या तर पोलीस आयुक्तालयाकडून बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा देण्यात आला। त्यामुळे अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे असलेल्या खोक्यांवर कारवाई करणे प्रशासनाला सहज शक्य झाले। अतिक्रमण काढण्याकरता जिल्हा प्रशासनाचेही संयुक्तपणे कारवाई झाल्याने आंदोलनकर्त्यांना आंदोलनासाठी मोकळी जागा मिळेल वाटले होते, पण तसे काही झाले नाही। जिल्हा परिषदेच्या गेट समोरील अतिक्रमणाची कारवाई होऊन 15 दिवस उलटले तरी सदर जागेवरचा आजोरा पालिका प्रशासनाकडून अद्याप उचलण्यात आलेला नाही। शिवाय आंदोलनकर्त्यांना बसण्यासाठी फुटपाथ देखील दुरुस्त करण्यात आले नाहीत। अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील काही दिवसात याच जागेवर पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जितक्या जोमाने जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली तितक्या जोमामध्येच आंदोलनकर्त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे। अतिक्रमण हटवलेल्या जागेची वेळीच स्वच्छता झाली नाही तर पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होण्यापूर्वी पालिका प्रशासन आंदोलनकर्त्यांना आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून देणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।